रुपेश खंडी सरांचा कीच 51,000 आणि त्याच्या विपक्षात जर का आपण पाहिलं तर चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नारायण स्मृती पहिलाच बॉल एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. समीर सांबरे आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. कारण की दोन फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर संजय गुवारी गौरव जाधव हे दोन बॅटर लेफ्ट हँड राईट हँडचे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस लॅप करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला फिल्डर तैनात आहे. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. रुपेश बनगा बघा या खेळीवर थोडासा नाखुश आणि नाराज म्हणून असेल कारण की डायरेक्ट हिट करू शकला नाहीये. विकेट येण्याची शक्यता होती परंतु ज्या ठिकाणी गौरव जाधव अतिशय वेगानं 22 यार्डच्या खेळपट्टीला मात्र पूर्णतः पार केलाय आणि अपने घर में सुरक्षित म्हणून पोहोचला गेलाय. 2 बॉल आणि 2 धावा. यावेळेस बॅटची टॉप ची एज होती. गणेश बुंदे थोडासा नाखुश आणि नाराज पाहायला मिळेल कारण की टक्कन आवाज देखील आला होता. विकेट आली असती परंतु ज्या ठिकाणी गणेश बुंदेनं केलेली चुकी बघाच इथे फलंदाजाला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मुकेश वांगडचा झेल सोडला आणि मुकेश वांगडनं तब्बल 80 धावा ठोकल्या गेल्या होत्या. यावेळेस अतिशय वेगावर स्वार करत असताना चेंडू सरळ निघून जातोय गणेश बुंदेच्या हातामध्ये. समीरला देखील पाहू शकताय चांगली गोलंदाजी अचूक टप्पा लेंथ अँड लाईन ज्याच्याकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. फक्त 2 धावा आहेत. बघा इथे संजय गुवारी म्हणत असेल की एक जिवंत अंतर आलाय. यावेळेस ऑन साइडला बॅक टू द बॉलर ज्या ठिकाणी पाहू शकाल पहिला धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द पविलियन संजय गुवारी गॉन. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. वेलकम बॅक. बोलूयात पुढे मैदानाच्या आतमध्ये. इथे 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 धावा. फलंदाज आपण पाहिलं तर संजय गुवारी नुकताच बाद झाला. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सचिन टोकरे. या बॅटरला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकते आहे. म्हणजे एकाच गावातील 2 खेळाडू देखील पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटर देखील त्याच योगेश किनी सर आपण देखील संपर्क साधायचा आहे की हा चेंडू देखील आपण पाहिला तर सरळ गणेश बुंदेच्या हातामध्ये जाऊन विसायला जातोय. बघा समीर सांबरेनं पहिल्या ओव्हरचा रिझल्ट काय दिलाय तर 1 गडी बाद आणि फक्त 2 धावा. काही गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेलकम बॅक. बोलूयात पुढे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. तामसई गावातून बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळेल रुपेश बनगा. अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. पहिला बॉल यावेळेस गौरव जाधवने टॅप केलाय. ज्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षकाची भूमिका अदा करत असताना फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल. बघा इथे 3 धावा धावफलकावर आहेत कारण की लेफ्ट पॉइंट राईट हँडचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजापासून क्षेत्ररक्षकापर्यंत थोडस मात्र धोक्याचं ठरत आहे. यावेळेस
बघा वे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा रुपेश वनगानं चेंडू हाताने केली, चेंडू सरळ गणेश बुंदेच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. एक सबमरीन डिलिव्हरी म्हणून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर रुपेश वनगा पाहायला मिळेल. 2 बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय, ज्या ठिकाणी फिल्डरला गुलिका धोका म्हणून दिलाय, परंतु त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत क्षेत्ररक्षक काविना चांगली फिल्डिंग करत असताना 2 धावा धापलकावर ऍड केल्या जातील. संघाची टोटल एकंदरीत पाहिली तर 1.3 बॉलचा खेळ संपला आणि 5 धावा धापलकावर आपल्याला देखील पाहायला मिळतात. बघा नारायण स्मृती संघाकडे ना भरपूर दिग्गज खेळाडू देखील येणं बाकी आहे. की खास करून जर का आपण पाहिलं तर STMPL चे अध्यक्ष महोदय म्हणून पाहायला मिळतील प्रशांत गुवारी असतील, त्यानंतर रोहित अर्थात होंडो सारखा देखील खेळाडू पाहायला मिळेल. यावेळी डायरेक्ट हिटची संधी होती, तो ज्या ठिकाणी खूप सुंदर फिल्डिंगची अदा करत असताना बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला होता. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलं होतं आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये रुपेश वनगा चेंडूला स्टॉप करत असताना बघा समोरच्या दिशेने 3 स्टंप एकाच लाईन मध्ये दिसत होते, परंतु एक सिंगल काही रोखू शकले नाहीये. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 6 धावा धापलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस थोडासा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू आणि फलीचं प्रॉपर देखील टायमिंग झालं नाहीये. आणखी एक सिंगल येते काय, ते 1 आणि 2 धावा जास्तीत जास्त सिंगल डबल. जसं म्हणतात की मुंबईची लोकल लाईन आहे ना, तर मग टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर देखील तुम्हाला सिंगल डबल धावा देखील घ्यावा लागतील आणि त्या देखील धावा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7 धावा धापलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस हा चेंडू सरळ निघून जातोय. गणेश बुंदे विकेट किपरच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरीची सांगता होत असताना इथे 2 षटकांचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 21,000 टीम कडून काय गोलंदाजी केलाय. खऱ्या अर्थानं पहिलं षटक आपण पाहिलं समीर सांबरे, दुसरं षटक पाहिलं रुपेश वनगा हाताळत असताना इथे फक्त 7 धावा आहेत. वेलकम बॅक. बोलूयात मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते. बघा पॉवर प्लेची षटक इथे संपले गेल्यात. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील दूरवर थोडस फैलावले गेलंय. बघा क्षेत्ररक्षकाची विभाग रचना तुम्ही पाहू शकाल तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेट रिजन मध्ये देखील पाहायला मिळतोय. राहुल भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना ओव्हर नंबर 3. बघा त्याच्या विपक्षात जर का आपण पाहिलं ना तर गौरव जाधव देखील पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेस जर का पाहू शकाल ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो अक्षय चांगली फिल्डिंग करत असताना, परंतु इथे फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तदनंतर याही बॉलवर 2 धावा धापलकावर ऍड केल्या जातील. बघा 2 खेळाडूंमध्ये जर का पाहू शकाल सचिन टोकरे आणि गौरव जाधव आखो में इशारा झालाय आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. कारण की 12 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर 2 धावा धापलकावर देखील पाहायला मिळतील. एकंदरीत 9 धावा धापलकावर पाहायला मिळतात. ज्यावेळेस वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये राहुल भोईर इथे चेंडूची हाताळणी देखील करत असताना व्हाईट बॉल आल्यानंतर 1 धाव धापलकावर पुन्हा ऍड केली जाते. संघाची टोटल एकंदरीत 10 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस वे फ्रॉम द बॉडी आणखीन चेंडू शरीरापासून दूरवर ठेवलाय. बघा गौरव जाधवने ना खूप प्रयत्न केले होते, चेंडू पर्यंत पोहोचला होता, बॅटचा वापर देखील केला होता, परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क होऊ दिला नाहीये. राहुल भोईरना एक चांगल्या पद्धतीचा चेंडू देखील हाताळणी केली. यावेळेस टक्कन आवाज झाला. रुपेश वनगा थोडस बॅलन्सिंग चुकलं होतं, परंतु त्यानंतर स्वतःला कंट्रोल माइंड करत असताना
गुड कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद नारायण स्मृती संघाला आणखीन एक दुसरा धक्का बसलाय. फलंदाज गौरव जाधव गॉन. वेलकम बॅक. रोहित भोईर बॅटिंग स्टान्सवर येत असताना खऱ्या अर्थानं होंडो या नावाची छाप ज्यानं सोडले गेलंय. तीन बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. राहुल भोईरला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय गोलंदाजी करत असताना महत्वाचा विकेट देखील त्याच्या नावावर पाहायला मिळतोय. दुकटन गावातील एक अष्टपैलू ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. कालच्या दिवसात देखील साखरे गावामध्ये होंडो नावाची चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. तो होंडो मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना हल्यास पावली ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मन तर बनवलं होता परंतु चेंडू देखील पाहू शकाल हाफ ट्रॅकर वेगावर स्वार करत असताना गणेश बुंदेच्या क्लोज मध्ये जाऊन विसावला जातोय. एक डॉट डिलिव्हरीची सांगता होत असताना राहुल भोईर त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 10 धावा. यावेळेस आणखीन मान सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु बल्लेवर गेंद का कोई संपर्क नाही होने दे रहा है राहुल भोईर. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये 21,000 या टीमचा देखील दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा जवळजवळ 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. फक्त 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. यावेळेस स्वीट शीटचा वापर केलाय. दुधारी तलवार आणि चेंडू सरळ निघून जातोय रोहित भोईरच्या बॅट मधून सीमा पार. चौकार 4. इथे 3 षटकांचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. वेलकम बॅक. पुन्हा समीर सांबरे येतो बॉलिंग ट्रॅकवर. खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस फक्त 14 धावा. बघा नारायण स्मृती संघ फक्त म्हणून चालणार नाहीये कारण की 21,000 टीम देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकते आहे. रुपेश वनगा आणि सुशांत सौर्या असे बरेच दिग्गज बॅटर तुम्हाला देखील पाहायला मिळतील यावेळेस. वा बघा क्वालिटी पेक्षा म्हणतात ना क्वांटिटी असणं गरजेचं आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये समीर सांबरे दर्शवत असताना सुपर बॉलिंग अचूक टप्पा लेंथ अँड लाईन ज्याच्याकडे सातत्याने पाहिले जात आहे कारण की बऱ्याचसा मॅचचा देखील ज्याच्याकडे अनुभव आहे आणि बघा अनुभव पणाला लावला जातोय. सुपर बॉलिंग कारण की एका बाजूने आपण पाहिलं सचिन टोकरे त्याच गावातून बिलॉंग करणारा खेळाडू की स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय. व्हीप फॅक्टर डाऊन द हेड ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला होता रुपेश वनगा. बघा खूप सारे प्रयत्न केले होते झेल कॅरी करण्याकरिता परंतु त्या ठिकाणी झेल काही कॅरी करू शकले नाहीये. झेल ड्रॉप होतोय. हँड रनिंग झेल देखील पाहायला मिळाला होता परंतु इथे झेल कॅरी करू शकला नाहीये. या बॉलवर देखील 2 धावा येतील. संघाची टोटल 16. यावेळेस लोअर फुल टॉस परंतु त्यानंतर जर का पाहू शकाल मागचा घुटना वाकवला होता सचिन टोकरेनं. मागच्या घुटण्यावर बॅलन्सिंग करत असताना चेंडू सरळ निघून जातोय. तो मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतो गणेश बुंदेच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना. बघा खेळाडूमध्ये आणि पंचांमध्ये काहीतरी चर्चा चालू आहे कारण की विकेट किपरनं क्लाउड अपील केले की जेव्हा बॅटच्या टोला लागून कुठेतरी शूज वर जाऊन चेंडू आदळला होता का हा देखील प्रश्न पडला गेला असावा. वेलकम बॅक.
नक्कीच काहीतरी बघू शकाल पंचांच्या आणि बॅटरच्या माध्यमातून बातचीत होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 16 धावा. ज्यावेळेस क्रॉस बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क होऊ दिला नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावतोय गणेश बुंदेच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीची संगता होत असताना बघा रोहित भुईरला आपण पाहिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये की रोहित भुईर जवळ 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. कारण की ते मैदानाच्या आतमध्ये जर का पाहू शकेल STMPL ला 9व्या हंगामाला सुरुवात झाली. बघा खेळाडूंची कमतरता नाहीये, खेळाडूंची खाण आहे. वाह काय चेंडूच्या हाताळली गेली. बघा खरं तर सचिन टोकरेला मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः थांबवलंय. चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क होऊ देत नाहीये. क्वालिटी गोलंदाजाची पाहायला मिळते. समीर सांबरे आपल्याला पाहायला मिळतोय. काय परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना 5 बॉलचा खेळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये संपलाय. फक्त 16 धावा धावलकावर आपल्याला देखील पाहायला मिळतील. शेवटचा बॉल बाकी आहे. यावेळेस कहीं पे निघाया कहीं पे निशाणा. बघा समीर सांबरेनं जर का पाहू शकाल चेंडू हाताळण्याकरिता त्या दिशेनं, परंतु जेव्हा मनगड्याच्या साह्यानं चेंडू रिलीज केला तेव्हा थोडासा स्लो डिलिव्हरी म्हणून चेंडू पाहायला मिळतोय. आणि हा देखील चेंडू डॉट चेंडूची संगता होत असताना जवळ आपण पाहू शकले तर 4 ओव्हरचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आणि या 4 षटकांच्या समाप्तीखेरीज 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चला नारायण स्मृती टीम पाणी घेऊन पोचवा जरा बॅटर करिता. बघा 12वा किंवा 13वाच खेळाडू तुम्ही पाठवू शकता. वेलकम बॅक. बोलूयात पुढे मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं आणि सर्व खेळाडूंचं STMPL मध्ये स्वागत आहे. अतिशय दर्जेदार आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सर्व खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात आणि ती स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला देखील येते. इथे 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीखेरीज 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुढे इन ऍक्शन मध्ये जर का मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल रुपेश बनगा तामसई गावातील एक अष्टपैलू ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू रुपेश बनगाला देखील आपण पाहू शकताय. राईटम ओव्हर द विकेट ना सुरुवात करतो. त्याच्या विपक्षा दुकटन गावातील एक अष्टपैलू खेळाडू आहे ओंडो. पहिला बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळेल झेल कॅरी करण्याची संधी होती. थांबा दर्शवला. एक तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल. एका सुरुवातीवर 2 गाड्या होत्या. ज्या ठिकाणी गणेश बुंदे कॉल मेकिंग चुकला आणि त्यानंतर 2 धावा सहजपणे मात्र नारायण स्मृती टीमच्या भात्यामध्ये जाऊन पोहोचतात. आणि या 2 धावेच्या बढतीनं संघाची टोटल 18 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चला थोडासा सामना देखील स्पीडअप करा. वेलकम बॅक. बघा इथे विकेट कीपर थोडासा चेंज म्हणून केला गेलाय. यावेळेस लोअर फुल टॉस
इंटू द गॅप ज्या ठिकाणी आमचे लाडके कॅमेरामॅन पाहायला मिळतील त्यांच्या स्वागताकरिता चेंडू सरळ निघून जातोय इंटू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4. बघा इथे रोहितने आता मात्र सुरुवात केली आहे. यावेळेस रोहितला शांत मात्र ठेवावं लागेल परंतु हार न मानणारा खेळाडू आहे. संघाची टोटल 22 वर पोहोचले. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. यावेळेस वन्स अगेन आणि यावेळेस दूर षटकार ठोकलाय. हँडसम स्पीड अँड स्मार्ट रोहित भोईरच्या बॅट मधून इझिली डन अँड लुक ॲट डिस्टन्स. चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार्क. षटकार 6. चला जे प्रेक्षक राजा आहे त्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर चेंडू पोहोचवा. बघा रुपेश वनगाचा षटक आपल्याला थोडस महागडा पाहायला मिळेल कारण की पहिल्याच बॉलवर ज्यांना 2 धावा खर्च केल्या त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. बघा जेव्हा जेव्हा रोहित भोईरकडे स्ट्राईक आपण पाहतोय तेव्हा मोठे फटके ज्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतात. संघाची टोटल 28 या आकड्यापर्यंत मात्र नेऊन पोहोचवले गेले आहे. यावेळेस लोअर फुल टॉस परंतु ज्या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे जसं तसं उत्तर दिलंय ते खऱ्या अर्थानं रुपेश वनगाना होंडो या खेळाडूला. आणि इथे नारायण स्मृती संघाचा बिग खेळाडू अर्थात रोहित भोईर बॅक टू द पव्हिलियन गॉन. वेलकम बॅक. त्यानंतर स्वप्नील लहांगे बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर रोहित भोईर जो क्रमांकावर आला होता ना 4थ्या तर रोहितला 1 डाऊनला येणं गरजेचं होतं ज्या ठिकाणी सचिन टोकरे आला होता. परंतु सचिन टोकरे मैदानाच्या आतमध्ये पाहिला आपण तर जवळ 11 चेंडू आणि 5 धावा सचिन टोकरेच्या नावावर पाहायला मिळतील. स्वप्नील लहांगे न्यू बॅटर इथं असताना यावेळेस थर्ड मॅन रिजन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बघा इथे आलाय नशिबाचा चौकार. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. 4. पाच बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 32 धावा डबल कव्हर देखील पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे 5व्या षटकातला. कारण की मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहू शकताल तर स्वप्नील लहांगे ब्रँड ऑफ दुर्बेज यावेळेस मिड ऑफला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग करत असताना तर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सचिन टोकरे आणि त्यानंतर स्वप्नील लहांगे यांच्या माध्यमातून देखील एक सिंगल परिपूर्ण केली जाते. इथे 5 षटकांचा खेळ देखील संपला आणि संघाची टोटल 33 या आकड्यावर पाहायला मिळेल. वेलकम बॅक. सागर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ दुर्बेज. तिन्ही खेळाडू जर का आपण पाहिले तर दुर्बेज गावातून बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. स्वप्नील लहांगे, सचिन टोकरे आणि सागर. शेवटचा षटक आहे. वा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये काय एफर्ट दर्शल होता. गोलीच्या वेगानं चेंडू स्पार करते येत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. खऱ्या अर्थानं IPL मध्ये याच प्रकारचं एक चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं.
कारण की मार्कस टॉयनसने हाताळलेला बॉल आणि MS धोनीने खेळलेला हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अतिशय वेगानं चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता आणि तो झेल मार्कस टॉयनसने स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कॅरी केला होता. 34 धाबा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. ज्या ठिकाणी मिड विकेट डिझाईनला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जात आहे. आणखीन एक सिंगल धाफलकावर धाबा. एकंदरीत पाहिलं तर 35 धाबा स्कोर कार्ड वर मात्र जाऊन पोहोचले गेल्यात. स्वप्नील लहांगे याच्याकडे मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल. नो मॅन्स लँड. चेंडू ज्या ठिकाणी पडलाय त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर तैनात नाहीये. ज्या ठिकाणी फिल्डर वेगावर स्वार करत पोहोचला होता आणि त्यानंतर या बॉलवर बघा इथे डिसिजन पेंडिंग वर आहे. थर्ड अंपायरचा इशारा देखील पंचांना दर्शवला गेलाय. कारण की 2 बॉल तर झालेत आणि तिसऱ्या बॉलवर 1 धाव झाली आणि दुसऱ्या धावेचा फलंदाज बाद आहे. विकेट होते. 1 धाव आणि दुसऱ्या धावेकरिता फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन टोकरे गॉन. वेलकम बॅक. ज्याच्या नावाची चर्चा होती ना कारण की इथे प्रशांत गुवारी हा बॅट्समन कधी येईल याच्या नावाची चर्चा होती आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना त्याला देखील पाहू शकता 6व्या क्रमांकाला. बघा जसे जसे प्रशांत गुवारी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत ना तेव्हा तेव्हा बक्षिसांचा वर्षावा देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण की 3 बॉलचा खेळ झाला परंतु प्रशांत गुवारीला मात्र नॉन स्ट्रायकर झोन वर मात्र थांबावं लागेल. धावफलकावर धाबा. एकंदरीत आपण पाहिल्या तर 36 धाबा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. स्वप्नील लहांगे आपल्याकडे स्ट्राईक ठेवत असताना नारायण स्मृती टीम थोडीशी बॅकफुटला देखील गेले. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू उचलत असताना सुशांत चौरा बघा नानिवलीचा ब्रँड म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू दर्जेदार. बघा सुशांत चौरा हे नाव नाही तर ब्रँड म्हणून आहे. एक वेळेस नाहीये तर 2 वेळेस ज्याच्या नावावर 5 बॉल 5 षटकार ठोकण्याची किमया देखील केली. नक्कीच ज्या ठिकाणी चिंचाऱ्याच्या मैदानावर देखील 5 बॉल 5 षटकार ठोकले आणि नुकतीच झालेली स्पर्धा आपण पाहिली तर 18 जानेवारी स्पर्धा ज्याने गाजवली गेली. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये कोंढांची स्पर्धा 5 बॉल 5 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी स्टेट डायव्हचा फटका याही वेळेस खेळलाय. ज्या ठिकाणी फिल्डर सागर भोईर वेगावर स्वार करत असताना एक सिंगल आणखीन पाहायला मिळते. बघा संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 39 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर जर का षटकार आपल्याला पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न पडलाय. प्रशांत गुवारी बघा इथे गोलंदाजावर ना सागरवर थोडासा प्रश्न पडला की इथे मैदानाच्या आतमध्ये ना प्रशांत गुवारी सारखा बिग हिटर आहे. कारण की कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटचे उन्हाळे आणि पावसाळे या खेळाडूने पाहिल्यात आणि तोच फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. यावेळेस वेगावर स्वार करत असताना गोलीच्या वेगाने चेंडू सरळ निघून जातोय परंतु ज्या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडवर पाहू शकता फलंदाज बाद होतोय. प्रशांत गुवारी बॅक टू द पॅव्हिलियन. बघा प्रथम बॅटिंग करत असताना नारायण स्मृती टीम ना धावफलकावर धाबा 39 लावल्यात आणि 40 धावांचं टार्गेट इथे 51,000 या टीमला सेट केलंय.
आणि त्या विपक्षात आई गावदेवी सिलचेत. येस मॉम हरजीत एडम चॅलेंज. मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज. किस महेंद्र गुवारी संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. त्या विपक्षात आई गावदेवी सिलसेत हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्या संघाचे संघ मालक आपल्याला देखील पाहायला मिळतील. विलाजी घाटाल साहेब. चला टॉस करण्याकरिता दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये. बघा दोन बॅटर देखील रवाना होत असताना 81,000 टीम कडून सुशांत चव्रा आणि रुपेश बनगा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. कारण की जास्त काही धावा ठोकायच्या नाहीयेत. कारण की इथे प्रथम बॅटिंग करत असताना नारायण स्मृती टीमने धावफलकावर धावा लावल्यात. त्या 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चला आदरणीय सरमाडी योगेश किने यांच्या शुभस्य आपण करणार आहोत टॉस. टॉस बॉक्स मध्ये जर का आपण पाहिलं तर मंगेश पोचलाय. एका बाजूने आपण पाहिलं तर राहुल सुतार किस ब्रँड बोरांडे. दोन खेळाडू मैदानात आपण पाहिलं तर टॉस बॉक्स मध्ये पोहोचत असताना योगेश किने यांच्या शुभ हस्ते पाहू शकता टॉस कॉइन स्पिन केला जात आहे. मासला होते सुरुवात गोलंदाजीच्या ट्रॅकवर खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर दुपटन गावातील एक अष्टपैलू खेळाडू रोहित पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ब्लॉक मध्ये चेंडूचे हाताळणी केली. टॉस जर का पाहिला तर आई गावदेवी सिलसेट टीमनं जिंकला. डिसिजन इज पेंडिंग वर आहे. बघा एक बॉल आणि एक धाव धावफलकावर देखील पाहायला मिळेल. त्यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बघा सुशांत चव्रा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्याकडे आपण पाहिलं तर डावखरी फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारी शक्ती म्हणून ज्याच्याकडे असते डावखरी फलंदाज, षटकार आणि चौकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला सहजता पाहायला मिळतील तोच फलंदाज. परंतु समोर जर गोलंदाजाचा विचार केला ना तर मग रोहित आहे. सहज षटकार चौकार ठोकून देणार नाहीये. लोअर फुल टॉस ज्या ठिकाणी निवडलाय फिल्डरला आणि गुड कॅच कॅरी करत असताना पहिला धक्का बसतोय 81,000 टीमला. सुशांत चव्रा गोल्डन डकचा शिकार ठरत असताना फलंदाज बाद.
वेलकम बॅक. एक डावखोरा फलंदाज बाद झालाय, परंतु त्यानंतर आणखीन एक डावखोरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अक्षय डोला वा आल्यास पावली चांगला फटका देखील सजवला गेलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ज्या ठिकाणी गौरव जाधव चेंडूला उचलत असताना एक सिंगल डाव धपलकावर देखील पाहायला मिळेल. संघाची टोटल बघा 4 बॉलचा खेळ झाला, फक्त 2 धाबा धपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कारण की हुंडो गोलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना कारण की ते 40 धावा रोखायच्या आहेत नारायण स्मृती या टीमला, म्हणून त्याकरिता लोअर फुल टॉस रुपेश वनगा म्हणतोय गेंद तो ती लोअर फुल टॉस, आय एम द बिग बॉस. आणि यावेळेस रुपेश वनगानं ठोकलाय षटकार, 6 धावा. बघा 5 चेंडूचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 8 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातला. रुपेश वनगा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळलाय. बघा जर का रोहित भोईरचा थोडा जरी चेंडू स्पर्श हाताला झाला असता तर मग विकेट येण्याची देखील शक्यता होती. ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शिवम दुबे सारखा फलंदाज बाद झाला होता. अक्षरशः शिवम दुबेनं आपण देखील पाहिलं तर IDFC फर्स्ट बँक न्यूझीलंड वरचे चालू असलेला सामना ज्यानं काय धुम्माकूल घातली होती, परंतु ज्या ठिकाणी गोलंदाजाच्या हाताला थोडासा स्पर्श झाला आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एडवर्ड शिवम दुबे बाद झाल्यानंतर पूर्णतः न्यूझीलंड संघ जीत हासिल देखील केली. गौरव जाधव येतो बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. बघा इथे रोहित भोईरनं देखील पहिल्या षटक समाप्ती अखेरीस 8 धावा आणि एक फलंदाज देखील बाद झाला आहे. लेफ्ट हँड राईट हँडचे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अक्षय डोला मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यानंतर रुपेश वनगा हे 2 बॅटर 1,000 टीम कडून आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जॉन्सन कॉपीबुक गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. गौरव जाधव पहिलाच बॉल, यावेळेस मोठा फटका खेळल्याच्याच परंतु ज्या ठिकाणी फिल्डर स्वतःला कंट्रोल करत असताना आणि याही बॉलवर आपण पाहू शकते आहे बघा त्या फिल्डरनं 2 धावा रोखल्या गेल्यात, परंतु या बॉलवर 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 10 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले आहे. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी ही तर गौरव जाधवची खासियत आहे. सातत्याने कित्येक टुर्नामेंटचा देखील अंदाज आहे. अचूक टप्पा लेंदर लाईन गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अक्षय डोल्याला हा चेंडू समजला नसावा, कारण की चेंडूने जास्त काही उंची उचली मात्र घेतली नाहीये. त्यावेळेस ऑन साईडला कव्हर बाउंड्रीजन मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय, परंतु ज्या ठिकाणी अतिशय वेगावर स्वार करत असताना 22 यार्डची खेळपट्टी 2 खेळाडूंमध्ये चांगला तालमेल देखील पाहायला मिळतो. आणखीन एक सिंगल आली आणि एक सिंगल आल्यानंतर 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. कारण की 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शेष आहे. 1,000 टीमचा विचार केला तर रुपेश वनगा बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जात आहे तोच रुपेश वनगा स्ट्रायकर फलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केले. ज्या ठिकाणी प्रशांत गुवारी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्या ठिकाणी पंकज चेंडूपर्यंत थोडासा लेट पोहोचला, परंतु त्यानंतर 2 धावा या सहजपणे मात्र पूर्ण पार करत असताना बघा इथे सिंगल जर का पहिल्या वेगानं स्वार केला, सिंगल आल्यानंतर डबल मध्ये देखील कन्वर्ट केली जाते. 4 बॉल आणि 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस ज्यावेळेस काय चेंडूची हाताळणी केली गौरव जाधवना. वाईट यॉर्कर स्वरूपात बघा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करत असताना वाईट यॉर्कर खरं तर गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. का मी उल्लेख केलाय की जॉन्सन स्टाईल गोलंदाजी करत असताना गौरव जाधव. शेवटचा अंतिम बॉल, यावेळेस ऑन साइडला प्रशांत गुवारी बघा तयार नव्हते. जर का तयार असते ना तर हा झेल देखील कॅरी झाला असता. फलंदाज बाद होण्याची संधी होती,
परंतु या बॉलवर एक सिंगल आली. एक सिंगल आल्यानंतर इथे 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीकडे 14 या धावफलकावर 1 गडी बाद. चला घाई करा, थोडीशी टीम मीटिंग करू नका. बघा ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर मॉम हर जीत एनी टाइम चॅलेंज एक चांगलाच गेम प्लॅन मात्र आखला जातोय. ज्या ठिकाणी महेंद्र गोवारी आपल्याला पाहायला मिळतात. बघा त्यांच्या माध्यमातून चांगलाच गेम प्लॅन हा आखला जात आहे, कारण की यानंतरचा होणारा सामना आणि तोही जर का आपण पाहिला तर आई गावदेवी सिलसेत संघाविरुद्ध त्यांना लढायचं आहे. चला आई गावदेवी सिलसेट टीम राहुल सुतार यस फर्स्ट फिल्डिंग करायची आहे आणि त्यानंतर मॉम हरजीत एनी टाइम चॅलेंज आपल्या टीमला बॅटिंग करायची आहे. येस अनिकेत गुवारी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बघा एकाच टीम मध्ये जर का आपण विचार केला तर बाप आणि बेटाची जोडी देखील पाहायला मिळते. आणि संजय गुवारी आपण पाहिलं ना तर त्यांचे पिताश्री आणि त्यानंतर अनिकेत गुवारीला आपण पाहिलं तर त्यांचे सुपुत्र बघा एकाच टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. नारायण स्मृती टीम कडून गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 3 हाताळण्याकरिता अनिकेत गुवारी ब्रँड ऑफ केव. बघा अगली वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. जसप्रीत बुमराची आठवण करून देत असताना हा चेंडू देखील आपण पाहू शकता तर थोडासा शॉर्ट पुलचा होता, परंतु ज्या ठिकाणी रुपेश वनगाने या गोलंदाजाची थोडीशी ऍक्शन ओळखली गेली असावी. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. बघा जास्त काही धावा बनवायच्या नाहीत, 40च बनवायच्या आहेत, परंतु ज्या ठिकाणी अक्षय डोला आणि त्यानंतर रुपेश वनगा चांगली कामगिरी देखील करत असताना सिंगल डबल धावेला जास्तीत जास्त मात्र प्राधान्य देत असताना 15 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात. खास करून आपण पाहिलं तर लेफ्ट अँड राईट हँडचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस ऑन साइडला चेंडू सरळ निघून जातोय. संजय गुवारी आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपर त्याच्या दस्तानूमध्ये डॉट बॉलची संख्या होत असताना इथे 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. फक्त 15 धावा धावफलकावर आहेत. बघा हुंडोला आपण पाहिल्यानंतर अनिकेत गुवारीला काहीसा कान मंत्र देत असताना की अचूक टप्पा लेंथ लाईन बिघडवायचा नाहीये. सुरेख पद्धतीची लेंथ आणि लाईन तुझ्याकडे देखील आहे आणि तू देखील चांगला गोलंदाज म्हणून आहेस. जसप्रीत बुमरा कॉपी बुक स्टाईलला यावेळेस शॉर्ट पुलचा चेंडू. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो सचिन टोकरे प्रयत्न केले यस नो या 2 गोष्टींचा वेळ आणि वापर करत असताना डबल माइंड मध्ये, परंतु ज्या ठिकाणी स्वप्नील लहांगे म्हणत होता की झेल कॅरी करण्याची संधी होती सचिन टोकरे, परंतु या बॉलवर देखील 2 धावा परिपूर्ण होत असताना 2 धावेच्या बढतीने संघाची टोटल 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस ज्या ठिकाणी आपल्याला पंकज फिल्डर म्हणून पाहायला मिळतो. 1 बाउंड शेड्यूलला उचलत असताना बघा एकच धाव धावफलकावर देखील पाहायला मिळते आणि या 1 धावेच्या बढतीने संघाची टोटल 18. बघा 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 18 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतील. ऑन साइडला प्रशांत गुवारी कुठली चुकी करत नसताना बघा या अगोदर ना रुपेश वनगा वाचला होता ज्या ठिकाणी प्रशांत गुवारी रेडी नव्हते, परंतु यावेळेस आय एम बिंदास आणि एक खूप सुंदर झेल कॅरी करत असताना रुपेश वनगा 1000 टीमला आणखीन एक बसलाय धक्का. फलंदाज बाद.
वेलकम बॅक. समीर सांबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना 18 धावा धाबलकावर एकंदरीत आपल्याला देखील पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. अनिकेत गुवारी देखील खूप सुंदर गोलंदाजी आधा पेशकश करत असताना मैदानाच्या आतमध्ये आल्यास पावली इथे दांडी 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 गुल केलाय. गेंद तो घुम घुम के आई थी, झुम झुम के आई थी. समीर सांबरे बल्ला तो लेके खड़ा था पर लेकिन गेंद तो डंडिया उड़ा के चली गई. फलंदाज बाद. वेलकम बॅक. बघा 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीकडे धाबलकावर धावा एकंदरीत आपण पाहिला तर 18 धावा आहेत. बघा इथे 40 बनवायच्या आहेत ना, मग 40 धावा बनवण्याकरिता 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा खरं तर गौरव जाधव पुन्हा बॉलिंग ट्रॅक वर येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकला तर एकाच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2 धक्के दिलेत. अनिकेत गुवारीचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुंदर गोलंदाजी आधा ज्याने पेशकश केलाय. अक्षय डोला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर राहुल भोईर बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेफ्टम गोलंदाज आहे. वेगावर स्वार करत असताना ज्या ठिकाणी स्वप्नील लहांगे पहिल्याच आट्यामध्ये जर का चेंडू स्टॉप करतोय तर डायरेक्ट हिट देखील झाला असता आणि विकेट म्हणजे जो नुकताच राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता ना, त्या फलंदाजाला कुठेतरी तंबूचा रास्ता म्हणून देखील दाखवला असता. एक सिंगल धाव धाबलकावर ऍड केले. संघाची टोटल 19 या आकड्यावर पाहायला मिळते. बघा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर एका बाजूने 21,000 टीम पाहायला मिळते. त्यानंतर नारायण स्मृती टीम देखील पाहायला मिळते. बघा नारायण स्मृती टीम म्हणत असेल की जेव्हा आम्ही प्रथम बॅटिंग केली तेव्हा जर का 50+ हवा असते ना मग चांगलीच लढत देखील मैदानाच्या आतमध्ये झाली असती. परंतु 40 तरी धावा असल्या तरी आम्ही हार मानणार नाही. ऑन साइडला गल्लीच्या रिजन मध्ये पहिल्या आटामध्ये स्वप्नील लहांगेने चेंडूला स्मॅश केलं होतं, उडवलं होतं. परंतु ज्या ठिकाणी व्हॉलीबॉल प्रमाणे दुसऱ्या अटेम्प्टला देखील चान्स होता परंतु नाखुश आणि नाराज कारण की मी झेल कॅरी करू शकलो नाहीये. बघा मोठ्या फलंदाजा तुम्ही झेल सोडलाय. जर का राहुल भोईरला तुम्ही आल्यास पावली जीवनदान दिलंय तत्प्रमाणे राहुल भोईर इथे इरादे स्पष्ट करणार यात काही शंका नाही आहे. धावफलकाचा विचार करूयात. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. महत्वाचा झेल होता. यावेळेस पावलांचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू जर का पाहू शकाल अनिकेत गुवारीला शोधत जातोय. याही बॉलवर एक सिंगल येते. बघा एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक धाव आल्यानंतर संघाची टोटल पोहोचले 21. 21 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ जर का आपण पाहिले तर इथे 3 गडी बाद झालेत. बघा राहुल भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की आल्यास पावली स्वप्नील लहांगे या खेळाडूंना जीवनदान दिलाय. बघा त्या जीवनदानाचा किती भरपूर समाचार घेतला जाईल का. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय. ज्या ठिकाणी आपल्याला होंडो पाहायला मिळतो चांगली फील्ड करत असताना 1 बाउंड चेंडूला देखील उचलले गेले. एक सिंगल धावफलकावर धावा 22 पोचल्या गेल्या. बघा कालच्या दिवसात आपण पाहिलं तर मुकेश वांगण की मोरिया फायटर टीमनं झेल ज्या मुकेश वांगणचा सोडला आणि मुकेश वांगण देखील भरपूर समाचार म्हणजे प्रथम बॅटिंग करत असताना 80 धावा धावफलकावर सजवल्या गेल्या होत्या. कालच्या दिवसातला हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला 80 धावांचा. अक्षय डोला चेंडू आणि फलीचं प्रॉपर देखील टायमिंग करून दिलं नाही. एक तर आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 खेळाडू. वा गुड रनिंग बिटवीन द विकेट.
बघा इथे दोन खेळाडू मध्ये ना आखो आखो मी इशारा झालाय आणि एकाच रूपांतर दोन मध्ये झालाय. काय रनिंग आपल्याला पाहायला मिळते आहे आणि संघाची टोटल 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. कारण की खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय की 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. मोठे फटके देखील येत नाहीयेत. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पनिशमेंट केलाय. ज्या ठिकाणी पंकज आणि सचिन टोकरे दोन फिल्डर मध्ये चांगला कॉल मेकिंग आलाय आणि इथे 81,000 टीमला आणखीन बसलाय धक्का. अक्षय डोला बॅक टू द पविलियन परतावं लागेल. गॉन. चला प्रशांत दादा जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. थोडीशी घाई करा. चला येणारे चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल आणि विजयाकरिता धावांची गरज आहे. ती 16 धावा. बघा 12 चेंडू 16 धावा. 16 धावा 12 चेंडू. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची विवर रचना जर का पाहिली तर 8, 6, 4 आणि 6 अशी सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर एकही गोलंदाज 10च्या वरती मात्र बघा पंचांचा ऑफिशियल कॉल येतोय की नारायण स्मृती टीमला फर्स्ट कॉल दिला टायमिंगचा. इथे 5व्या षटकाला सुरुवात होते आणि 5वं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय रोहित भोईर येतोय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाजी मार्कवर येत असताना बघा धावा रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण की जर का स्पर्धेला उत्तर द्यायचं असेल ना तर मग रोहित भोईरचा इस्तेमाल देखील करावा लागेल आणि त्याच रोहित भोईरचा नारायण स्मृती टीमनं देखील इथे वापर केलाय. यावेळेस पहिला बॉल मिस टायमिंग बॉल आणि त्यानंतर इथे पहा हुंडो आलाय आणि पहिल्या बॉलवर विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. चोवीस धावा आणि 24 या धावफलकावर बघा राहुल भोईरला पण पाहिलं ना तर नुकताच ज्याचा झेल ड्रॉप झाला होता आणि जेव्हा जेव्हा होंडो बॉलिंग ट्रॅकवर येतो ना तेव्हा मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद झालाय. त्यानंतर सागर सराफने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बघा 24 धावफलकावर आता जर का आपण पाहिले तर एकंदरीत 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 5 गडी बाद झाल्यात. बघा इथे नारायण स्मृती देखील मैदानाच्या आतमध्ये दर्शवतो की जेव्हा मी प्रथम बॅटिंग केली तेव्हा जेव्हाची रणनीती होती तेव्हा मात्र रणनीती चुकले परंतु गोलंदाजी मार्कवर रणनीती चुकवणार नाहीयेत. ज्यावेळेस 8व्या बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता पंच दर्शवत असताना वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपापासून होंडो वाचावं लागेल कारण की इथे बँक बॅलन्स कमी आहे मग खर्च देखील कमी करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावर आले. संघाची टोटल 25 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. कारण की पहिला बॉल विकेट दुसरा बॉल वाईट आला. कमी गतीचा चेंडू हाताला गेलाय आणि त्याला पनिशमेंट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे रोहित भोईरनं काय कलात्मकतेचा चेंडू हाताला गेला होता. पूर्णतः हाफ ट्रॅकरवर प्रशांत गोवारनं तर अक्षरशः डोक्यावर हात दिले होते की या बॉलवर सागर सरफ सारखा फलंदाज आणि षटका ठोकू शकतो का. परंतु ज्या ठिकाणी अनिकेत गुवारी गुड कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. चला घाई करा. बॅट्समन देखील लवकर पोहोचा आणि फिल्डिंग देखील लवकरात लवकर लावा. घाई करा. बघा या मॅचला ना
खूप टाइम देखील झालाय, कारण की यानंतर जर का आपण पाहू शकाल ना तर टायमिंग लावला जाईल यानंतरच्या मॅचला पंच देखील दर्शवत असताना. बघा इथे विकेट जर का पाहिली ना तर विकेट हॅट्रिक ऑन आहे यावेळेस. बघा होंडोला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो ना, हे नुसतं नाव दिलं नाहीये होंडो, परंतु त्या करण्याकरिता त्याने केलेला जे परफॉर्मन्स आणि मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना होंडो खर तर कुडूस गावातील मेहमान हर्षद मेहमान या नावाचं होंडो नाव म्हणून पसंती दिलंय आणि त्याच कॉपी बुकनं मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर ओ यावेळेस हा ट्रॅकर बॉल काना जवळून सिटी वाजवत घुंगारा देत सरळ चेंडू विकेट किपर संजय गुवारीच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट डिलिव्हरीची सांगता होते. बघा खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 4 बॉल एकही धाव आली नाही, ती वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव खर्च केलाय आणि संघाची टोटल 25 या आकड्यावर स्टॉप झालाय, कारण की 12 चेंडू आणि 16 धावेची गरज होती. होंडो गोलंदाजी मार्क वर आलाय, फक्त 1 धाव खर्च केलाय. यावेळेस ऑन साइडला आणखीन चेंडू पाहू शकता, आता सरळ निघून जातोय. बघा योगेश धनबा मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय आणि त्याकरिता डॉट डिलिव्हरी मध्ये चेंडूची हाताळणी करत असताना रोहित भोईर इथे 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 25 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. बघा जसे डॉट बॉल येतील ना 1000 टीम, शेवटचा बॉल मिस टायमिंग झालाय, ज्या ठिकाणी क्षेत्र खाली मिस टायमिंग नो मॅन्स लँड. एक तर आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अनिकेत गुवारी वेगावर स्वार करत असताना मैदानाच्या आतमध्ये पोचला, लावून द ग्राउंड चेंडू उचलला फेकी होते. तत्पर या बॉलवर एक सिंगल आली, एक सिंगल आल्यानंतर इथे 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर धाबा जाऊन पोचल्या गेल्यात 26 धाबा. येणारे 6 बॉल आणि विजयाकरिता धावांची गरज आहे ती 14 धावा. चला नोटी मीटिंग नारायण स्मृती बघा नारायण स्मृती टीम म्हणते की संकट परिस्थिती कुठली असो संकटावर मात करा, संकटावर तुटून पडा, कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास घडवायचा आणि ते मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवायला देखील सुरुवात केली आहे. कारण की एका बाजूने आपण पाहिला तर नक्कीच आदरणीय सन्माननीय माजी उपसरपंच पप्पू रईस सरांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. आपल्या देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ओहो यावेळेस वा स्वप्नील लहांगे बघा चुका सुधारण्याचं काम ज्या स्वप्नील लहांगेने केलंय. झेल सुटल्यानंतर चौकार देखील स्टॉप केलाय आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत समीर मुल्ला यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील VIP डाइस बार मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. आपल्या देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वाईट धाव आली आणि बाईटच्या स्वरूपामध्ये वाईट प्लस 1 अशा टोटल 2 धावा सचिन टोकरे बॉलिंग ट्रॅक वर पाहायला मिळतोय. यस या प्रकारची सचिन टोकरेकडील लेंथ अँड लाईन आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील करू शकतोय आणि अप्रतिम दर्जाचा चेंडू देखील हाताळणी केली. चेंडू सरळ जाऊन विसावतोय. संजय गुवारीच्या हातामध्ये डॉट डिलिव्हरीचे सांगता होत असताना 28 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. लोअर फुलटा जाताला ज्या ठिकाणी गौरव जाधवला बीट करत चेंडू 1 टप्प्यात करत आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ स्पीड आणि जारो बाणासारखा वेगवान चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट रिजनला. 4 चौकार. चार बॉल आणि 8 धावांची गरज आहे. विशाल तुंबडा आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँडअप दुर्वेज 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सचिन टोकरेवर थोडस प्रेशर पाहायला मिळेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 39 धावा लागल्यात. यावेळेस
माइंड ब्लोइंग सुपर बॅटिंग विशाल तुंबडाच्या बॅट मधून इझिली डन अँड लुक ॲट डिस्टन्स चेंडूला पाठवला हवाई सफर गेंद आई थी स्लॉट में गेंद को भेजा सीधा पार्किंग प्लॉट में 6 धाबा बघा 51,000 टीमला षटकाराची गरज होती तंतोतंत आणि तो षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर विशाल तुंबडा इज ऑन फायर झालाय सचिन टोकरेचा आजचा दिवस मला तर वाटतं आपल्या दिवसाभर नाहीये आणि सचिन टोकरे थोडासा मात्र महागडा ठरत असताना कारण की प्रथम बॅटिंग करत असताना सचिन टोकरे देखील थोडासा नाखुश आणि नाराज पाहायला मिळाला त्यानंतर सचिन टोकरे पुन्हा गोलंदाजी मार्कवर आलाय 6 मध्ये 14 धाबा रोखायच्या होत्या आणि त्या धाबा रोखण्याकरिता सचिन टोकरेनं मैदानाच्या आतमध्ये धाबा भरपूर खर्च केल्यात 3 चेंडू आणि 2 धाबा यावेळेस जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं बारूद से निकली हुई गेंद उसे मैच फिनिशर विशाल तुंबड़ा कहते हैं क्या बात है वेल डन वेल डन वेल डन हँडशेक करायला विसरू नका चला यानंतरचा होणारा आपल्याला सामना पाहायला मिळेल मॉम हर जीत एनी टाइम चॅलेंज आणि त्यानंतर आई गावदेवी सिलचेत या टीमला देखील आपण पाहू शकताय आणि ज्या मॅचचं समालोचन करण्याकरिता आम्ही दीपेश खंडी सरांना आमंत्रित करतोय